भाजपचे खासदार प्रदीप पुरोहित हे जाहीरपणे सांगतात की माननीय नरेंद्र मोदी मागच्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते। हिम्मत कशी होती ह्यांची? याच भाजपचा नागपूरचा प्रशांत कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वाईट बोलतो। ही सगळी माणसं भाजपची आहेत। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आता तुम्ही जे शिवद्रोही आहेत, वाचाळवीरा आहेत आणि जे आपल्या नेत्याची, तुमच्या नेत्यांची तुलना थेट शिवाजी महाराजांसोबत करतात, हा शिवद्रोह नाही का? छत्रपती शिवरायांचा अवमान करायचा, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत स्वतःची तुलना करायची, ही तथाकथित मनुवाद्यांची सध्या स्पर्धा सुरू आहे। काही शिवद्रोही माणसं शिवरायांचा अवमान करतात, तरीही सरकार त्यांना पाठीशी घालतं। संसदेच्या अधिवेशनामध्ये, सभागृहामध्ये भाजपचे खासदार प्रदीप पुरोहित हे जाहीरपणे सांगतात की माननीय नरेंद्र मोदी मागच्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते। हिम्मत कशी होती ह्यांची शिवाजी महाराजांसोबत तुलना करायची? याच भाजपचा नागपूरचा प्रशांत कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वाईट बोलतो। ही सगळी माणसं भाजपची आहेत। माननीय नरेंद्र मोदी साहेब, आता याच्यावर बोललं पाहिजे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आता तुम्ही जे शिवद्रोही आहेत, वाचाळवीरा आहेत आणि जे आपल्या नेत्याची, तुमच्या नेत्यांची तुलना थेट शिवाजी महाराजांसोबत करतात, हा शिवद्रोह नाही का? का सहन करायचं जाणीवपूर्वक महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींनी? छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जर कुणाची करायची असेल तर ती फक्त आणि फक्त स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होऊ शकते। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं भाजप खासदार पुरोहितचा मी जाहीर निषेध करतो। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या पुरोहितांना जाब विचारावा, अन्यथा महाराष्ट्रामध्ये सो मोठो त्या पुरोहितांवर गुन्हा दाखल करावा। खरंच तुम्हाला जर शिवाजी महाराजांविषयी प्रेम असेल, जाणीवपूर्वक महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला, परंतु प्रशांत कोरटकरला पोलीस पकडू शकले नाहीत। आता तर खासदार संसदेच्या सभागृहामध्ये शिवरायांचा म्हणजे तुलना करून अवमान करण्याचा प्रयत्न करतात, तरी सुद्धा भाजपवाले, भाजपचे ते वाचाळ मंत्री आणि स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री महोदय हे सगळे गप्प आहेत। मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला जर आता विकृती ठेचायची असेल, बुलडोजर चालवायचा असेल, तर आता सगळ्या वाचाळवीरांवर आणि शिवद्रोह्यांवर चालवा, ही संभाजी ब्रिगेडची या माध्यमातून मागणी आहे।